नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर वैद्य तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। जसे की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की धर्मादाय आयुक्तालय भरतीतील 121 पोस्ट ज्या इन्स्पेक्टर आहेत त्यातील संपूर्ण जीके आणि जीएस हे मी आपल्या चॅनलवर कव्हर करणार आहे। तर त्यामधला हा पहिला व्हिडिओ जो की ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्राच्या फिजिकल जिओग्राफी वरील जवळपास 30 ते 40 क्वेश्चन तेही MCQ फॉर्म मध्ये। तर सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून। बघा पहिला प्रश्न आहे की विच इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र। विच इज द हायेस्ट पीक इन महाराष्ट्र। ऑप्शन नंबर ए हरिश्चंद्रगड, दूसरा आहे ऑप्शन नंबर बी कळसुबाई, तिसरा नंबर ऑप्शन नंबर सी साल्हेर आणि ऑप्शन नंबर डी तोरणा। तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी कळसुबाई। ऑप्शन नंबर बी कळसुबाई। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। नेक्स्ट क्वेश्चन आहे की which is the largest river in Maharashtra। which is the largest river in Maharashtra। तर ऑप्शन नंबर ए आहे कृष्णा, ऑप्शन नंबर बी आहे तापी, ऑप्शन नंबर सी आहे गोदावरी, ऑप्शन नंबर डी आहे भीमा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी गोदावरी। ठीक आहे। नंतर बघूया प्रश्न क्रमांक 3। लोणार लेक इज लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट। लोणार लेक इज लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट। ऑप्शन नंबर ए बुलढाणा, ऑप्शन नंबर बी औरंगाबाद, ऑप्शन नंबर सी नागपूर आणि ऑप्शन नंबर डी सातारा। तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए बुलढाणा। ऑप्शन नंबर ए बुलढाणा। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे विच रिव्हर फ्लो वेस्टवर्ड इन महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडे वाहणारी कोणती नदी आहे। ठीक आहे। ऑप्शन नंबर 1 आहे गोदावरी, दूसरा आहे कृष्णा, तीसरा आहे ऑप्शन नंबर सी तापी, चौथा आहे ऑप्शन नंबर डी भीमा। तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी तापी। ठीक आहे। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। विच डॅम इज बिल्ड ऑन द कृष्णा रिव्हर। कृष्णा रिव्हरवर कोणते धरणे बांधण्यात आले आहे। ऑप्शन नंबर 1 आहे जायकवाडी, दुसरा ऑप्शन आहे कोयना, तिसरा ऑप्शन आहे उज्जैनी आणि चौथा ऑप्शन आहे वर्णा। तर पाचव्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी कोयना। ठीक आहे। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर सी। अजंता केव्स आर लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट। अजंता केव्स आर लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट। पहिला आहे ऑप्शन नंबर ए औरंगाबाद, दुसरा आहे जळगाव, तिसरा आहे नाशिक आणि चौथा आहे नागपूर। तर ऑप्शन नंबर बी जळगाव या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते विच डिस्ट्रिक्ट इज नोन ॲज द शुगर बाउल ऑफ महाराष्ट्र। विच डिस्ट्रिक्ट इज नोन ॲज द शुगर बाउल ऑफ महाराष्ट्र। तर ऑप्शन नंबर 1 आहे सांगली, ऑप्शन नंबर बी आहे सातारा, ऑप्शन नंबर सी आहे सोलापूर, ऑप्शन नंबर डी आहे पुणे। तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर ए सांगली। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे की विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र बाय एरिया। एरियाच्या टर्म्स मध्ये विचारलाय की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा डिस्ट्रिक्ट कोणता आहे। ऑप्शन नंबर ए आहे अहमदनगर, दुसरा नंबर आहे नागपूर, तिसरा नंबर आहे नाशिक आणि चौथा नंबर आहे पुणे। तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए अहमदनगर। ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9। विच इज द स्मॉलेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र। महाराष्ट्रातील सगळ्यात लहान जिल्हा कोणता। ठीक आहे। तर पहिला आहे मुंबई सिटी, ठाणे, सिंधुदुर्ग आणि लातूर। या 4 ऑप्शन मधून आपला ऑप्शन नंबर ए आहे मुंबई सिटी, दुसरा ऑप्शन नंबर बी आहे ठाणे, ऑप्शन नंबर सी आहे सिंधुदुर्ग, ऑप्शन नंबर डी आहे लातूर। तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए मुंबई सिटी या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे विच सिटी इज नोन ॲज द ऑरेंज सिटी। ऑरेंज सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखल्या जाते। ऑप्शन नंबर 1 आहे नागपूर, ऑप्शन नंबर बी आहे नाशिक, ऑप्शन नंबर सी आहे औरंगाबाद आणि ऑप्शन नंबर डी आहे पुणे। तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए नागपूर। ठीक आहे। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। विच रिव्हर ओरिजिनेटेड फ्रॉम त्र्यंबक इन नाशिक। नाशिक येथील त्र्यंबक या शहरापासून कोणत्या नदीचा उगम झालेला आहे। ऑप्शन नंबर ए आहे कृष्णा, ऑप्शन नंबर बी आहे गोदावरी, ऑप्शन नंबर सी आहे तापी, ऑप्शन नंबर डी आहे भीमा। तर क्वेश्चन नंबर 11 या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी गोदावरी विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम त्र्यंबक इन नाशिक। त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे विच पास कनेक्ट मुंबई टू पुणे। मुंबई टू पुणे
यामध्ये कोणते घाट आहे असा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला आहे क्वेश्चन नंबर 12 मध्ये. तर मुंबई टू पुणे कोणता घाट कनेक्ट करतो? ऑप्शन नंबर बी हे बरोबर उत्तर असणार आहे, बोर घाट. कोणता घाट? बोर घाट. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ताडोबा नॅशनल पार्क इज लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट? ताडोबा नॅशनल पार्क इज लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट? तर ऑप्शन नंबर ए आहे नागपूर, ऑप्शन नंबर बी आहे चंद्रपूर, ऑप्शन नंबर सी आहे अमरावती, ऑप्शन नंबर डी आहे वर्धा. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये काय आहे? तर ताडोबा नॅशनल पार्क आहे. ठीक आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की विच लेक इज फॉर्म बाय मेट्रोनाइट इम्पॅक्ट? म्हणजे मेट्रोनाइट इम्पॅक्ट म्हणजे की अंतरिक्षामधून एखादी गोष्ट, एखादा गोटा वगैरे किंवा दगड पडला आणि त्या सरोवराचं निर्माण झालं, असा कोणता लेक आहे? तर ऑप्शन नंबर 1 आहे रानकला लेक, दुसरा नंबर आहे लोणार लेक, ऑप्शन नंबर सी आहे शिवसागर लेक, ऑप्शन नंबर डी आहे सलीम अली लेक. तर क्वेश्चन नंबर 40 चा बरोबर आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी, लोणार लेक. ठीक आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच फोर्ट इज कॉल्ड एज जिब्राल्टर ऑफ ईस्ट? जिब्राल्टर ऑफ ईस्ट असे कोणत्या किल्ल्याला म्हटले गेले आहे? जिब्राल्टर ऑफ ईस्ट, पूर्वेकडील जिब्राल्टर असे कोणत्या किल्ल्याला म्हटले गेले आहे? ऑप्शन नंबर ए आहे रायगड, ऑप्शन नंबर बी आहे दौलताबाद, ऑप्शन नंबर सी आहे शिवनेरी, ऑप्शन नंबर डी आहे प्रतापगड. ठीक आहे. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, दौलताबाद. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन नंबर 16 विच हिल स्टेशन इज नोन एज द क्वीन ऑफ सह्याद्री? विच हिल स्टेशन इज नोन एज द क्वीन्स ऑफ सह्याद्री? सह्याद्रीची राणी अशी कोणत्या हिल स्टेशनला म्हटल्या जाते? सह्याद्रीची राणी. ऑप्शन नंबर ए आहे महाबळेश्वर, ऑप्शन नंबर बी आहे माथेरान, ऑप्शन नंबर सी आहे लोणावळा, ऑप्शन नंबर डी आहे पंचगनी. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, महाबळेश्वर. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच इज द मेन मिनरल फाउंड इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट? विच इज द मेन मिनरल फाउंड इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट? चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये सगळ्यात मेन जो आहे मिनरल कोणता आढळतो? पहिला आहे आयरन ओर, दुसरा आहे कोल, तिसरा आहे मॅग्नीज, चौथा आहे बॉक्साइट. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, कोल. ठीक आहे. या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, कोल. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच प्लॅटू कव्हर्स मोस्ट ऑफ द महाराष्ट्र? महाराष्ट्र मध्ये कोणता जास्तीत जास्त भाग हा कोणत्या प्लॅटूने कव्हर केलेला आहे? तर ऑप्शन नंबर ए आहे छोटा नागपूर प्लॅटू, दुसरा ऑप्शन नंबर बी आहे डेक्कन प्लॅटू, तिसरा ऑप्शन आहे मालवा प्लॅटू आणि चौथा ऑप्शन आहे सातपुडा प्लॅटू. ठीक आहे. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे डेक्कन प्लॅटू. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर अल्फोन्सो मँगोज? अल्फोन्सो मँगोज साठी जो आहे कोणता डिस्ट्रिक्ट जो आहे तो फेमस आहे? तर पहिला आहे ऑप्शन नंबर ए रत्नागिरी, ऑप्शन नंबर बी आहे सोलापूर, ऑप्शन नंबर सी आहे सातारा, ऑप्शन नंबर डी आहे नाशिक. तर हापूस आंब्यासाठी कोणता जिल्हा जो आहे तो फेमस आहे असे विचारलाय. तर ऑप्शन नंबर ए जे आहे ह्या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. ह्या कशासाठी फेमस आहे? अल्फोन्सो मँगोज म्हणजे हापूस आंब्यांसाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 20 विच रिव्हर्स फ्लोज थ्रू पुणे सिटी? पुणे या शहरामधून वाहणारी नदी कोणती? पुणे या शहरातून वाहणारी नदी कोणती अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर ए आहे कृष्णा, ऑप्शन नंबर बी आहे मुलामुठा, ऑप्शन नंबर सी आहे गोदावरी, ऑप्शन नंबर डी आहे तापी. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी मुलामुठा. ठीक आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21 क्वेश्चन नंबर काय म्हणते? विच इज द लार्जेस्ट डॅम इन महाराष्ट्र? महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे धरण कोणते? ऑप्शन नंबर ए आहे कोयना डॅम, ऑप्शन नंबर बी आहे जायकवाडी डॅम, ऑप्शन नंबर सी आहे उजनी डॅम आणि ऑप्शन नंबर डी आहे वर्णा डॅम. तर या पहिले आपण बघितलं की उजनी डॅम कशावर आहे? उजनी डॅम आहे एक कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले डॅम आहे आणि जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे? हे आहे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले डॅम. ठीक आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे विच इज द लार्जेस्ट डॅम इन महाराष्ट्र? तर क्वेश्चन नंबर 21
चा आन्सर आहे कोयना डॅम. ठीक आहे, कोयना डॅम हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे धरण आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 काय म्हणत आहे की बा विच प्लॅटू लाईज इन द विदर्भ रिजन. विदर्भ रिजन मध्ये कोणता प्लॅटू जो आहे तर ऑप्शन नंबर 1 आहे मालवा प्लॅटू, दुसरा ऑप्शन नंबर बी आहे बालाघाट प्लॅटू, ऑप्शन नंबर सी आहे डेक्कन प्लॅटू, ऑप्शन नंबर डी आहे सातपुडा प्लॅटू. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी बालाघाट प्लॅटू. ऑप्शन नंबर बी बालाघाट प्लॅटू या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कर. क्वेश्चन नंबर 23. विच सिटी इज नोन एज द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे कोणत्या शहराला म्हटले जाते. ऑप्शन नंबर 1 आहे नाशिक, ऑप्शन नंबर बी आहे पुणे, ऑप्शन नंबर सी आहे औरंगाबाद आणि ऑप्शन नंबर डी आहे नागपूर. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर 23 नाशिक. नाशिक या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन करे. विच रिव्हर इज ऑल्सो कॉल्ड ॲज दक्षिण गंगा. दक्षिण गंगा असे कोणत्या नदीला म्हटलं जाते. ऑप्शन नंबर ए आहे कृष्णा, ऑप्शन नंबर बी आहे भीमा, ऑप्शन नंबर सी आहे तापी आणि ऑप्शन नंबर डी आहे गोदावरी. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी गोदावरी. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विच रिव्हर फ्लोज नियर पंढरपूर. पंढरपूर जवळून कोणती नदी वाहते अशा प्रकारचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 25. तर ऑप्शन नंबर ए आहे कृष्णा, ऑप्शन नंबर बी आहे भीमा, ऑप्शन नंबर सी आहे गोदावरी, ऑप्शन नंबर डी आहे तापी. तर क्वेश्चन नंबर 25 च्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी भीमा या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते. विच घाट कनेक्ट नाशिक टू कल्याण. नाशिक टू कल्याण हे कोणत्या घाटाद्वारे जोडले आहेत. ऑप्शन नंबर 1 आहे कसरा घाट, ऑप्शन नंबर बी आहे थलघाट, ऑप्शन नंबर सी आहे भोरघाट, ऑप्शन नंबर डी आहे नाणेघाट. तर क्वेश्चन नंबर 26 च्या बरोबर उत्तर असणार आहे थलघाट. ऑप्शन नंबर बी थलघाट हे या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन करूया. नेक्स्ट क्वेश्चन काय. विच वाईल्ड लाईफ सेंच्युरी इज फेमस फॉर द ग्रेट इंडियन बस्टर्ड. ग्रेट इंडियन बस्टर्ड साठी फेमस असलेली वाईल्ड लाईफ सेंच्युरी कोणती. त्या ऑप्शन नंबर 1 आहे नन्नाच सेंच्युरी, ऑप्शन नंबर बी आहे ताडोबा, ऑप्शन नंबर सी आहे कर्नाला, ऑप्शन नंबर डी आहे राधानगरी. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए नन्नाच सेंच्युरी. ही कशासाठी फेमस आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड साठी फेमस आहे. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कर. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतं. विच डिस्ट्रिक्ट इज द लिडिंग प्रोड्युसर ऑफ बनानास. केळ्यांसाठी लिडिंग प्रोड्युसर कोणता डिस्ट्रिक्ट आहे. ऑप्शन नंबर 1 आहे जळगाव, ऑप्शन नंबर बी आहे नाशिक, ऑप्शन नंबर सी आहे अहमदनगर, ऑप्शन नंबर डी आहे सोलापूर. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए जळगाव या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते. विच नॅशनल पार्क इज पार्शली लोकेटेड इन नागपूर डिस्ट्रिक्ट. नागपूर डिस्ट्रिक्ट मध्ये अंशतः असलेला नॅशनल पार्क कोणता. ऑप्शन नंबर ए आहे ताडोबा, ऑप्शन नंबर बी आहे पेंच, ऑप्शन नंबर सी आहे चंदोली, ऑप्शन नंबर डी आहे टिपेश्वर. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार ऑप्शन नंबर बी पेंच. कारण पेंच काय अर्धा महाराष्ट्रात आहे अर्धा मध्य प्रदेश मध्ये आहे. ताडोबा आहे कुठं आहे. ताडोबा आहे चंद्रपूरला. ठीक आहे, चंद्रपूरमध्ये मागेच आपण बघितलं. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार ऑप्शन नंबर बी पेंच नॅशनल पार्क. कुठे कुठे आहे महाराष्ट्र आणि MP मध्ये दोन्ही राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय. विच रिव्हर ओरिजिनेटेड फ्रॉम महाबळेश्वर. विच रिव्हर ओरिजिनेटेड फ्रॉम महाबळेश्वर. महाबळेश्वर पासून कोणती रिव्हर जी आहे कोणती नदी जी आहे ती उगम पाहते. ऑप्शन नंबर ए आहे कृष्णा, ऑप्शन नंबर बी आहे गोदावरी, ऑप्शन नंबर सी आहे तापी, ऑप्शन नंबर डी आहे भीमा. या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 कृष्णा या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे. कृष्णा नदी कुठून उगम पावते महाबळेश्वर आणि गोदावरी नाशिक त्र्यंबकेश्वर. ठीक आहे. त्यानंतर वळूया तापी मध्य प्रदेशतून आणि भीमा कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते. नेक्स्ट क्वेश्चन म्हणते की इन विच डिस्ट्रिक्ट इन भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरी लोकेटेड. इन विच डिस्ट्रिक्ट भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरी लोकेटेड. भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरी कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. ऑप्शन नंबर ए आहे पुणे, ऑप्शन नंबर बी आहे ठाणे, ऑप्शन नंबर सी आहे नाशिक आणि ऑप्शन नंबर डी आहे अहमदनगर. ठीक आहे. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार ऑप्शन नंबर ए पुणे. पुण्यामध्ये कोणती वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरी कुठे लोकेटेड आहे पुण्यामध्ये. त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे.
विच पास इज ऑल्सो कॉल्ड एज नाणेघाट. नाणेघाट हे कोणत्या पासला म्हटलं जाते. ठीक आहे. विच पास इज ऑल्सो कॉल्ड एज नाणेघाट. नाणेघाट हे कोणत्या पासला म्हटलं जाते. तर ऑप्शन नंबर 1 आहे पुणे पास, मुंबई पुणे पास. ऑप्शन नंबर बी आहे ट्रेड रूट पास. ऑप्शन नंबर सी आहे सातपुडा पास. ऑप्शन नंबर डी आहे कोकण पास. ठीक आहे. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ट्रेड रूट पास. याला काय म्हटलं जातं, ट्रेड रूट पास. ऑप्शन नंबर बी याला काय नाणेघाट म्हणूनही ओळखले जाते. ठीक आहे. तर 32 क्वेश्चन कंप्लीट झाले आहेत. यानंतर जो समोरचा पोर्शन आहे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आता आपण कव्हर केलाय फिजिकल जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र कव्हर केलाय. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीचे क्वेश्चन घेणार आहोत इम्पॉर्टंट, जे की एक्झाम ओरिएंटेड आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा विद्यार्थ्यांना शेअर करा ज्यांना खरंच गरज आहे किंवा जी तयारी करत आहेत. धन्यवाद.